आमची मुलगी आम्हाला काही जड झाली नाही. तुम्ही आला होतात आमच्याकडे मागणी घालायला. हे वाक्य बऱ्यापैकी मुलीकडचे आई-वडील म्हणतात. मला तुम्ही एक सांगा, मुलीच्या आई-वडिलांना एक गोष्ट मला सांगा. मुलीला तुमच्याकडे ठेवून तुम्ही करणार काय आहेत? लग्न लावून दिलं थाटामाटात छानपैकी तेव्हा सगळं व्यवस्थित वाटलं तुम्हाला. आता छोटे-मोठे भांडणं झाले, काही नवरा-बायकोच्या कुरबुरी झाल्या, की तुम्हाला लगेच संसार तोडातोडीचेच विचार कसे येतात? तुमचा संसार छान झाला ना, आता तुमच्या मुलीचा संसार छान व्हावा असं वाटत नाही का तुम्हाला? का तुमचा इगो तुमच्या मुलीच्या आयुष्यापेक्षा मोठा आहे? आणि जर इगो मोठा असेल, तर तुम्ही आई-बाप म्हणवण्याच्या लायकीचेच नाहीयेत. ज्या भांडणासाठी, ज्या छोट्या-मोठ्या कारणाच्या भांडणासाठी तुम्ही संसार मोडायला निघालात ना, एकदा बघा स्वतःचं जे लेकरू ज्याच्यासाठी तुम्ही त्याचंच आयुष्य बरबाद करताय, ते लेकरू ते तरी आहे का व्यवस्थित बघा पहिल्यांदा. त्यानं काय कुठं शेण खाल्लंय ते बघा पहिल्यांदा. दुसऱ्याच्या लेकराला नावं ठेवताना सोपं असतं खूप. स्वतःचं लेकरू कुठं शेण खातंय पहिलं ते बघा. जर चूक असेल तर तेवढी त्या तुमच्या लेकराला सरळ करण्याची दानत सुद्धा पाहिजे तुमच्यात. तुमच्याकडे ते नाहीये. तुम्हाला दुसऱ्याला बोलता येतंय. पण पहिल्यांदा आपली मुलगी किंवा आपला मुलगा व्यवस्थित वागतोय का? हे पण पहिल्यांदा बघा. मग दुसऱ्याला बोला. Yeah.